नमस्कार, मी तेजस श्री आशीर्वाद एक्सरे हॉस्पिटलमधून तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण एक खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत. तो म्हणजे आहे सीपीआर. पण नाव तरी ऐकलं असेल तुम्ही? नाव ऐकले सीपीआरचं? ओके. मी आता पुढचं जेवढं पण डेमॉन्स्ट्रेशन आहे किंवा ज्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ते सगळ्यांना तुम्हाला सांगणार आहे. कोणालाही डाऊट असेल हात वरती करून मला विचारायचं. क्लिअर? सीपीआर बघा. सीपीआरचं फुल फॉर्म आहे कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. ओके. या वर्ड मध्येच किंवा या एवढ्या सेंटेन्स मध्येच पूर्ण सीपीआरचा फुल फॉर्म असा येतो. कार्डिओ म्हणजे हार्ट, पल्मोनरी म्हणजे लंग्स, रिससिटेशन म्हणजे पुन्हा जिवंत करणे किंवा पुन्हा सुरुवात करणे किंवा पुन्हा सुरू करणे. ओके. तर याच्यामध्येच आपली एक संकल्पना अशी होते की हृदयाला आणि फुफ्फुस जे असतात, जे लंग्स जे असतात, त्याला आपल्याला पुन्हा सुरुवात करायची. ओके. कारण तो कोणत्याही कारणाने बंद पडलेला असतो. क्लिअर इथपर्यंत? ठीक. सीपीआर मध्ये खूप महत्वाची गोष्ट अशी आहे लक्षात ठेवण्याची की जेव्हा समजून घ्या एखादा पर्सन आहे, तो तुमच्या समोर कोलॅप्स झाला, अचानक कोलॅप्स झाला, त्याला कार्डियक अरेस्ट आला असेल, एमआय बसला असेल, जे काही रिझन असेल, कोलॅप्स झाला, तर तुम्हाला कसं कळेल? त्याचा हार्ट रेट बंद पडलेला आहे, हार्ट बंद पडलेला आहे. कसं समजेल आपल्याला? पल्स चेक करू आपण. पण पल्स चेक करण्याच्या आधी एक पूर्ण प्रोटोकॉल्स असतात. ओके. डायरेक्टली जर पेशंट तुमच्या समोर जर कोलॅप्स झाला किंवा पडला खाली, बेहोश झाला, तर फर्स्ट आपण त्याचे रिस्पॉन्सेस चेक करणार. रिस्पॉन्सेस म्हणजे आपण त्याला थोडंसं साईडला त्याच्या खांद्यावरती लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला मारून त्याला विचारणार, तुम्हाला बरं वाटतंय का, तुम्हाला काय झालं, असं आपण त्याला आधी विचारणार. त्या पेशंटला काय विचारणार? रिस्पॉन्सेस चेक करण्यासाठी. जर तो ठीक असेल किंवा त्याला मायनर चक्कर आले असतील किंवा विकनेसमुळे त्याला चक्कर वगैरे आले असतील तर तो रिस्पॉन्ड देईल. जर त्याचा हार्ट स्टॉप झाला आहे, तो रिस्पॉन्ड देईल का? जर त्याने रिस्पॉन्ड नाही दिला, मग आपण नेक्स्ट स्टेप काय करणार? आपण त्याला नेक्स्ट स्टेप सगळ्यात इम्पॉर्टंट ॲम्ब्युलन्सला कॉल करणार. जर आउटसाईड आहे तर. जर इनसाइड हॉस्पिटलमध्ये आहे तर करू का आपण? नाही. आउटसाइड आहे आपण काय करणार? ॲम्ब्युलन्सला फोन करणार. काय नंबर असतो ॲम्ब्युलन्सचा? 108 108. क्लिअर? ते कॉल करून झाल्यानंतर तुम्हाला हे कन्फर्म करायचं आहे आता की सीपीआर सुरुवात करायची आहे की नाही. तुम्ही रिस्पॉन्स चेक केला, रिस्पॉन्स मला भेटलेला नाही. आता याच्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट एक अशी पण येते की जर तुम्ही आउटडोर मध्ये आहात तर तुम्हाला त्या पेशंटला एक सेफ साईडला घेऊन जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर जर तो सिग्नल मध्ये पडलेला आहे तिथं सीपीआर सुरू करून टाकणार का? नाही. त्याला एका सेफ साईडला घेऊन जा, एक सेफ्टी प्रोव्हाइड करा आणि फ्लॅट सरफेसवर झोपवा. कधी पण लक्षात ठेवा, फ्लॅट सरफेसवरच झोपवायचं. नाही तर खालून दगड वगैरे आहे, तुम्ही वरतून सीपीआर देताय, झालं पेशंटचं, बॅकमधून जखमा. ओके. तसं करायचं नाही. फ्लॅट सरफेस आणि थोडंसं साईडला, ज्या ठिकाणी त्याची सेफ्टी असेल. नाही तुम्ही सीपीआर देताय आणि तिकडनं ट्रक येतोय आणि तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाताय सोबत, असं नाही व्हायला पाहिजे. क्लिअर? त्याला सेफ साईडला घेऊन गेल्यानंतर तुम्ही त्याचे 3 गोष्टी लक्षात ठेवायचे. 3 गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. त्याला आपण ॲक्रोनिम दिलेला आहे ABC. ए म्हणजे एअरवे पेटन्सी, बी म्हणजे ब्रीदिंग, सी म्हणजे सर्क्युलेशन. या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कधी पण तुम्ही एक वेळेस तुमचं रिस्पॉन्स चेक करून झालं, तुम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही, पेशंटने रिस्पॉन्स दिलेला नाही, मग तुम्ही या 3 गोष्टी चेक करणार. एअरवे पेटन्सी, ब्रीदिंग पॅटर्न अँड सर्क्युलेशन. या 3 गोष्टी चेक करायच्या. एअरवे पेटन्सी मध्ये काय करायचं? लक्ष द्यायचं. कधी कधी काय होतो, हार्ट किंवा लंग्स कशामुळे स्टॉप होऊ शकतात? ड्राउनिंगमुळे. ड्राउनिंग म्हणजे पेशंट बुडालेला आहे पाण्यामध्ये, त्याच्यामुळे पण लंग्स पाण्याने फुल भरून गेले. आता लंग्स एक्सपांड आणि हे होणार आहे का? श्वासोच्छ्वास चालणार आहे का लंग्स मध्ये जर पाणी भरलेलं आहे तर? नाही. तर तेव्हा पण आपल्याला काय करावं लागतो की एअरवे मध्ये काही अडथळा नाही यायला पाहिजे, ऑब्स्ट्रक्शन नाही यायला पाहिजे. त्याच्या एअरवे मध्ये जर काही ऑब्स्ट्रक्शन आहे तर तो आधी आपल्याला क्लिअर करायचा आहे. म्हणजे एक्झाम्पल, एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये त्याच्या तोंडामध्ये काहीतरी वस्तू जाऊन अडकली, तो श्वास घेऊ शकेल का? तर ती आधी क्लिअर करायची आहे तुम्हाला. काही अडकलेलं असेल वरतून तुम्हाला दिसतंय, तुम्ही हाताचा काढायचा प्रयत्न करू शकता, पण ते डीप जर असेल तर काढायचा प्रयत्न करायचा नाही. जर तुम्हाला वरती दिसतोय की हा तोंडामध्येच आहे, जास्त डीप गेलेलं नाही, मग तुम्ही वरच्या वरती काढू शकता, तर तुम्ही काढा. ओके. एअरवे पेटन्सी क्लिअर केली, त्याच्यानंतर तुम्ही काय बघणार? ब्रीदिंग पॅटर्न.
ब्रीदिंग पॅटर्न मध्ये तुम्ही बघणार त्याची जी रेस्पिरेशन आहे ते व्यवस्थित सुरू आहे की नाही. ब्रीदिंग पॅटर्न रेस्पिरेशन कसं बघतो आपण कधी पण, पेशंटच्या नाकावरती ही जी आपली डॉर्सल साइड आहे ती काय करायची, ठेवायची. कारण डॉर्सल साइडच काय ठेवायची, कारण सेन्सेस इथं खूप जास्त असतात. ओके, तुम्ही डॉर्सल साइड ठेवली, तुम्हाला जर दिसतंय क्लिअरली की पेशंटचं चेस्ट अप डाऊन होत आहे म्हणजे तो श्वास व्यवस्थित घेत आहे. जर नाही दिसली तर तसं होत नाही, मग तुम्ही काय करणार, ही डॉर्सल साइड पेशंटच्या नाकावरती ठेवणार. क्लिअर, तुम्हाला मग या ठिकाणी फील होईल. ओके, ती जर शॉलो फील होत असेल त्याच्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे सर्क्युलेशन. कारण सर्क्युलेशन जरी बंद पडलेलं असलं तर थोड्या वेळसाठी शॉलो रेस्पिरेशन सुरू असतं. त्याच्यानंतर तुम्ही सर्क्युलेशन चेक करणार. सर्क्युलेशन मध्ये तुम्ही काय, कोणती पल्स चेक करणार, कॅरोटिड पल्स. ओके, कॅरोटिड पल्स का, दुसरा पण पल्स आहे बॉडीमध्ये, बोला जोरात बोला. कॅरोटिड पल्स ब्रेनला ब्लड प्रोव्हाइड करते म्हणून आपल्याला तीच चेक करायची. कारण ब्रेन पासूनच आपलं हार्ट पण सुरू असतं आणि लंग्स पण सुरू असतं. क्लिअर, तर तुम्ही हे जे फिंगर टिप्स आहे हे कुठे ठेवणार, पेशंटच्या नेक वरती. राईट साईडला ठेवा किंवा मग लेफ्ट साईडला ठेवा, पण हे टिप्स, पूर्ण असा हात नाही. टिप्सच का, कारण इथं पण सेन्सेस खूप जास्त असतात. तुम्ही बघितलं असेल जेव्हा पण तुम्ही तुमच्या क्लिनिकला जातात डेली चेकअप किंवा जे एक्सपायझेड काही पण असेल तर डॉक्टर तुमच्या या टिप्सने आपले रेडियल पल्स चेक करतात. ओके, तसंच तुम्हाला या टिप्सने, फिंगर टिप्सने पेशंटची नेक आर्टरी, त्यालाच आपण म्हणतो कॅरोटिड आर्टरी, ती तुम्हाला चेक करायची आहे. किती सेकंद चेक करायची, 5 ते 10 सेकंद. ओके, त्याच्यावरती चेक करायची नाही. क्लिअर, तुम्ही 5 ते 10 सेकंद चेक केलं म्हणजे तुम्ही सर्क्युलेशन चेक केलं, तेव्हा तुम्हाला दिसलं की सर्क्युलेशन पण बंद पडलेलं आहे. देन तुम्ही काय करणार, चेस्ट कॉम्प्रेशन कडे जाणार. ओके, आणि या आतापासून, सुरुवातीपासून आतापर्यंत जेवढं पण मी तुम्हाला सांगितलं काय काय करायचं आहे हे तुम्हाला किती वेळामध्ये करायचं आहे, फक्त आणि फक्त 10 सेकंद. लक्षात ठेवा, पेशंटचं हार्ट बंद पडल्यानंतर 10 सेकंदामध्ये 90% चान्सेस असतात की त्याचा हार्ट परत सुरू होईल. सायंटिफिकली प्रूव्हन आहे. लक्षात ठेवा, 10 सेकंद आहे तुम्हाला हे सगळं चेक करण्यासाठी, त्याला सेफ साईड घेऊन जाण्यासाठी, त्याचा रिस्पॉन्स चेक करण्यासाठी आणि ABC जे तुम्हाला सांगितलं ते चेक करण्यासाठी. क्लिअर, CPR, चेस्ट कॉम्प्रेशन. चेस्ट कॉम्प्रेशन आपण कधी पण देतो एका मिनिटामध्ये 100 ते 120, 100 to 120. चेस्ट कॉम्प्रेशन एका मिनिटामध्ये किती झाले पाहिजे, 100 to 120. ओके, दर 30 चेस्ट कॉम्प्रेशन नंतर तुम्हाला 2 रेस्क्यू ब्रीथ द्यायच्या आहे, रिस्पायरेशन द्यायचं आहे. किती चेस्ट कॉम्प्रेशन नंतर, 30 चेस्ट कॉम्प्रेशन नंतर 2 रेस्क्यू ब्रीथ म्हणजे पेशंटला रेस्पिरेशन द्यायचं आहे. आउटडोर असेल माउथ टू माउथ द्यायचं, इनडोर असेल तर आपल्याकडे अंबू बॅग असतं, ते पण तुम्हाला सांगेल मी कसं द्यायचं. क्लिअर, आता चेस्ट कॉम्प्रेशन कधी पण सुरू करताना लक्षात ठेवायचं की तुम्ही पेशंटच्या साईडला पाहिजे. ओके, तुम्ही पेशंटच्या असे पाणी पाहिजे आणि इकडे वरती पाणी पाहिजे. पेशंटची चेस्ट स्ट्रेट तुमच्या लाईन मध्ये पाहिजे आणि कधी पण पेशंटच्या साईडला तुमचे गुडघे असे पाहिजे. ओके, त्याच्यानंतर जो तुमचा डॉमिनन्स हात आहे, राईट हँड असो लेफ्ट हँड असो, डॉमिनन्स हात जो 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 जास्त आपण यूज करतो तो स्टर्नम वरती ठेवायचा. हा जो पामर साईड आहे तो काय करायचा, स्टर्नम वरती ठेवायचा. ओके, सेंटरला, दोघी चेस्टच्या सेंटरला ठेवायचा स्टर्नम वरती आणि नॉन डॉमिनन्स हात येईल त्याच्या वरती. ओके, ही ग्रिप असणे खूप आवश्यक आहे कारण हात तुमचा सटकणार नाही. क्लिअर, त्याच्यानंतर जेव्हा पण तुम्ही ही ग्रिप घेता तुमचे एल्बो पूर्णपणे लॉक पाहिजे. तुमचे एल्बो अनलॉक नको, लॉक पाहिजे. लॉक का असणं गरजेचं आहे, कारण जेव्हा तुम्ही चेस्ट कॉम्प्रेशन स्टार्ट करणार तुमच्या बॉडीचा वेट त्याच्यावर जाईल. जर तुम्ही हे एल्बो लॉक केले नाही तर तुमच्या हाताची पॉवर यूज होईल, तुमच्या हाताची जी मसल्स पॉवर आहे ती यूज होईल. मग तुम्ही खूप लवकर थकणार, हात दुखून येते. काही 10-20 चेस्ट कॉम्प्रेशन मध्ये तुमचे हात दुखून येते. आपल्याला किती करायचं आहे, 100 ते 120, पण एका मिनिटामध्ये. ओके, तर चेस्ट कॉम्प्रेशन देताना नॉन डॉमिनन्स हात वरती, डॉमिनन्स हात खाली,
एल्बो लॉक्स आणि तुमची जी शोल्डरची अलाइनमेंट आहे ते याच्या चेस्टच्या लाइनिंग मध्ये पाहिजे, तेव्हाच तुम्ही तुमचा बॉडीचा वेट यूज करू शकता चेस्ट कॉम्प्रेशन साठी. ओके, तर कधी पण प्रेस करताना किती इंच, 2 इंच मध्ये जायचं. ओके, 2 इंच मध्ये गेले की पूर्णपणे रिलॅक्स करायचं. ओके, पूर्णपणे रिलॅक्स करणार तेव्हाच त्याचे लंग्स परत काय होतील, एक्सपांड होतील. जेव्हा तुम्ही कॉम्प्रेस केलं तेव्हा काय झालं, ब्लड ब्रेनला प्रोव्हाइड झालं, बाकीच्या ऑर्गन्सला प्रोव्हाइड झालं. जेव्हा तुम्ही परत चेस्टला सोडणार, एक्सपांड करणार, तेव्हा काय होईल, ब्लड परत हार्टमध्ये जमा होईल. हे असतं. ओके, ठीक. कॉम्प्रेशन देताना समजलं, मी माझ्या बॉडीचा यूज केला, माझ्या हाताचा यूज केला का नाही. पण जर तुमचे हे एल्बो लॉक नसले तर तुम्ही तुमच्या हाताचा यूज करणार, तेव्हा मात्र हात दुखून येतील. आणि चेस्ट कॉम्प्रेशन पण 2 इंच होत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर फक्त असंच हात ठेवले, एल्बो लॉक केले नाही तर पूर्णपणे चेस्ट कॉम्प्रेशन होणार नाही. कारण चेस्ट हार्ड असते, रिब्स असतात, पूर्ण एक केज असते, त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, बरगड्या. ओके, रिब्स असतात, तर त्याच्यामुळे काय होतं की प्रेशर लावावा लागतो आणि ते हाताने फक्त होणार नाही. ठीक. आता सेकंड थिंग की 2 इंच पर्यंत डीप जायलाच पाहिजे. आणि डीप गेल्यानंतर 2 इंच पर्यंत खाली गेल्यानंतर खालच्या खाली सीपीआर देत राहायचं नाही, पूर्णपणे त्याला रिलीज करायचं, एक्सपांड करायचं. क्लिअर. नाही तर तुम्ही जर असंच केलं, एक तर पूर्ण वरच्या वरनी करायचं आणि खाली जाऊन फक्त खालच्या खालीने करायचं, फुल डीप परत रिलीज. पूर्ण 2 इंच पर्यंत मध्ये गेलं पाहिजे, म्हणजे 5 to 6 सेंटीमीटर चेस्ट मध्ये गेली पाहिजे आणि परत 5 to 6 सेंटीमीटर रिलीज झाली पाहिजे. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक. आतापर्यंत कोणाचे काही क्वेश्चन्स? एका मिनिटामध्ये नाही थकू शकत, पण 2-3 मिनिटामध्ये बरोबर थकू शकतो. म्हणूनच कधी पण सीपीआर देताना 2 व्यक्ती सीपीआर साठी लागतात, म्हणजे लागतातच. एक थकला की लगेच दुसरा कंटिन्यू करू शकतो. ओके, हे लक्षात ठेवायचं. हॉस्पिटल साईडला ठीक आहे, बाहेरच्या साईडला एकटेच आहे, एकट्यालाच करावा लागेल. कधीपर्यंत करावा लागेल एकट्याला? जोपर्यंत तुम्हाला ॲम्ब्युलन्स सर्व्हिस येत नाही किंवा हेल्थ केअर सर्व्हिस मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला सीपीआर कंटिन्यू ठेवायचं आहे. आणि अशा कंडिशन मध्ये आपल्याला हे लक्षात राहत नाही की आपण किती थकतोय, आपल्याला फक्त त्या पेशंट जीव वाचवायचा असतो. क्लिअर. हॉस्पिटल साईडला मात्र 2 ते 3 व्यक्ती सीपीआर साठी लागतात, म्हणजे लागतातच. ओके, ठीक. अजून काही क्वेश्चन? 30 मिनिटापर्यंत रेस्पिरेशन द्यायचं. 30 मिनिटं नाही, मी बोलतो 30 चेस्ट कॉम्प्रेशन नंतर तुम्हाला 2 रेस्क्यू ब्रीथ किंवा मग रेस्पिरेशन द्यायचं आहे. किती? 2च. 30 चेस्ट कॉम्प्रेशन नंतर. 30 वेळेस तुमचं चेस्ट कॉम्प्रेशन झालं त्याच्यानंतर सोडायचं, चेस्ट कॉम्प्रेशन थांबवायचं, कंटिन्यू नाही ठेवायचं. 2 व्यक्ती असले तर कधी कधी काय होतं, एक व्यक्ती सीपीआर कंटिन्यू ठेवतो आणि दुसरा व्यक्ती इकडे रेस्पिरेशन देत राहतो, त्याचा काही फरक होणार नाही. 30 चेस्ट कॉम्प्रेशन देऊन झाले लगेच सोडायचं. सेकंड व्यक्ती असेल तो माउथ टू माउथ देईल, अंबू बॅगने देईल, रेस्पिरेशन 2 रेस्पिरेशन पूर्ण देईल, मग सोडेल, मग त्याच्यानंतर जो चेस्ट कॉम्प्रेशन वाला असेल तो चेस्ट कॉम्प्रेशन सुरुवात करेल. पण लक्षात ठेवायचं 30 कॉम्प्रेशन नंतर 2 रेस्पिरेशन. ओके, ठीक. सर माउथ टू माउथ किती टाइम द्यायचं? किती टाइम? माउथ टू माउथ तुम्हाला जोपर्यंत मेडिकल हेल्प भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे. जर तुम्ही आउटसाइड आहेत तर हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे ही एक इक्विपमेंट आहे, एकदम अव्वल दर्जाचं इक्विपमेंट आहे आपल्याकडे हॉस्पिटल साईड. तुम्हाला आउटडोरला अवेलेबल भेटेल का? हे नाही, पब्लिक प्लेसला भेटणार नाही. तर मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, माउथ टू माउथ द्यायचं आहे. क्लिअर. आणि रेस्पिरेशन देताना कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, रेस्पिरेशन देताना चीन जी आहे ती वर करायची. ओके, चीन काय करायची? वर करायची. जर त्याची जर मान अशी असली तर इथला जो एअरवे आहे तो काय होईल? ब्लॉक होईल. ट्रकिया फोल्ड होते या ठिकाणी आणि हवा मध्ये जाईल का? ऑक्सिजन मध्ये जाईल का? नाही. तर मग त्याचा फेस काय करायचं? चीन काय करायची? वरती ओढायची, टिल्ट करायची. लक्षात ठेवायचं, चीन टिल्ट करायची. समजलं? 2 गोष्टी आहे याच्यामध्ये. जर नॉर्मल इंजुरी वगैरे नाही आहे तर तुम्ही
चीनला हात लावून वरती ओढा आणि मग रेस्पिरेशन द्या. पण जर हेड इंजुरी आहे किंवा मग स्पायनल सर्वायकल स्पाइन किंवा नेक इंजुरी आहे अशा कंडिशन मध्ये चीन टिल्ट करायची नाही. कारण काय होऊ शकतं की जी इंजुरी आहे ती अजून मोठी होऊ शकते. अशा वेळेस तुम्ही काय करणार, जॉ थ्रस्ट यूज करणार. जॉ थ्रस्ट म्हणजे हे जे आपले जॉ असतात मॅन्डिबल बोन, त्याला काय करा तुम्ही त्याला पकडून असं वरती ओढणार. ओके, तुम्ही वरती ओढले की काय होईल, इंजुरी जरी झालेली असेल तरी त्यांना थोडंसं ट्रॅक्शन भेटेल, ट्रॅक्शनने काही होत नाही. तेव्हा मग एअरवे काय होईल, पेटेंट होईल किंवा एअरवे पेटेन्सी क्लिअर होईल. एवढं लक्षात ठेवा फक्त की जेव्हा नॉर्मल पर्सन आहे, इंजुरी वगैरे नाही, तेव्हा चीन जी आहे ती वरती ओढायची, टिल्ट करायचं वरती. आणि जर नेक इंजुरी आहे, हेड इंजुरी आहे तर लक्षात ठेवायचं जॉ थ्रस्ट यूज करतो. काय म्हणतो आपण त्याला, जॉ थ्रस्ट. हे जे जॉ असतं आपले, हे जॉ हे काय करायचं, पकडून वरती ओढायचे. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. तेव्हा मग तुम्ही रेस्पिरेशन देऊ शकता. जॉ थ्रस्टने काय होतं, जी नेक इंजुरी झालेली असेल ती जास्त वाढणार नाही किंवा मग जास्त इंजुरी होणार नाही त्याच्यात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, आता अम्बू बॅग वर येऊ. अम्बू बॅगने आपण हॉस्पिटल साईडला रेस्पिरेशन देऊ शकतो. ओके, हॉस्पिटल साईड अम्बू बॅग पकडताना कधी पण डॉमिनन्स हात येईल तुमचा बलून वरती, बॅग वरती. ओके, आणि मास्क वरती येईल नॉन डॉमिनन्स हात. आता माझा डॉमिनन्स हात आहे राईट. ओके, राईटी आहे आणि लेफ्ट नॉन डॉमिनन्स. नॉन डॉमिनन्स हातने तुम्ही असा शीचा शेप करणार, सी शेप. सी शेप तुम्ही या ठिकाणी ठेवणार. ओके, सी शेप ठेवून तुम्ही पेशंटच्या नोज आणि माउथ पूर्णपणे काय करणार, क्लोज करणार. क्लोज केल्यानंतर इकडे चेस्ट कॉम्प्रेशन मोजायचे तुम्ही, किती चेस्ट कॉम्प्रेशन होत आहे. चेस्ट कॉम्प्रेशन देणारा जो स्टाफ असेल तो पण मोजेल, तुम्ही पण मोजायचं. तसंच त्याने चेस्ट कॉम्प्रेशन थांबवले 30च्या नंतर तुम्ही इकडनं 1 2 द्यायचं, सोडून द्यायचं. एवढं तुम्हाला करायचं आहे. जो दुसरा स्टाफ असेल त्याने अम्बू बॅग म्हणून रेस्पिरेशन देतात. पण हे लक्षात ठेवायचं की हे सी शेपच पकडलं गेलं पाहिजे. सी शेप का पकडलं गेलं पाहिजे, तुम्ही जर असंच जर पकडलं तर आउट साइडनं कुठून तरी लीक होईल. कन्फर्म आहे की कुठून तरी हे जी रबरची जी सील आहे कुठून तरी लीक होईल. पण जेव्हा तुम्ही सी शेप मध्ये पकडताय तेव्हा काय होईल, सगळ्या ठिकाणून प्रेशर जाईल. पाम वरून या ठिकाणी प्रेशर जाईल, तुमच्या फिंगर वरून साइड दोघी साइडने प्रेशर जाईल आणि पूर्णपणे काय होईल, ते जे मास्क आहे तो रबरने सील होईल. मग इथून हवा बाहेर निघेल का, नाही. हे लक्षात ठेवायचं. आणि सेकंड थिंग, अम्बू बॅग जेव्हा तुम्ही रेस्पिरेशन साठी यूज करता आहात तेव्हा या ठिकाणून तुम्हाला ही जे ओपनिंग दिसत आहे या ओपनिंग मध्ये तुम्हाला ऑक्सिजन कनेक्ट करायचा आहे. ओके ललित, ऑक्सिजन केबल घे तिकडनं. ही जे ओपनिंग आहे अशी एक सिंपल केबल येते की दोघी साईडनं ही अशीच ओपनिंग असते. एक ओपनिंग जाते O2 मध्ये, फ्लोमीटर मध्ये, आणि एक ओपनिंग येते या साईडला. ओके, दिसलं तुम्हाला. या साईडला ते कनेक्ट करून ऑक्सिजन फुल ठेवायचं, 10-12 वरती ठेवायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही चेस्ट कॉम्प्रेशन मोजायचे. मोजून झाले की 2 वेळेस रेस्पिरेशन द्यायचं. क्लिअर. मग 2 वेळेस एका मिनिटामध्ये किती होईल, मग ते 8 ते 10 वेळेस व्हायला पाहिजे. तेवढं आपल्याला रेस्पिरेशन द्यायचे आहे. मेडिकल हेल्प जर आउटडोर आहे, मेडिकल हेल्प भेटोपर्यंत आपल्याला CPR कंटिन्यू ठेवायचा आहे. आणि हॉस्पिटलला आपल्याला स्वतःला डिसिजन घेता येत नाही. कोणाच्या डिसिजनवर आपण स्टॉप करू CPR, व्हेरी गुड. डॉक्टरांच्या डिसिजनवर आपण CPR स्टॉप करू शकतो. याच्यामध्ये एक ऍड अशी एक गोष्ट करतो मी की जेव्हा हॉस्पिटलमध्ये आहात आणि अचानक कार्डियक अरेस्ट आला किंवा मग CPR द्यायची गरज पडत आहे तर तेव्हा डॉक्टर्स डिफिब्रिलेटरचं पण यूज करतात. मी तुम्हाला मागे डिफिब्रिलेटर सांगितलं होतं, आठवतं. ओके, डिफिब्रिलेटर म्हणजेच काय असतं, एक सिंपल भाषेत जर आपण सांगायला गेलो शॉकची मशीन, जी आपल्याला सगळ्यांना माहित असते या नावाने, की त्याच्याने आपण शॉक देतो आणि हार्ट काय होतं, सुरू होतं. तर ते कोण यूज करतात, डॉक्टर्स यूज करतात. आपल्याला काय लक्ष ठेवायचं आहे की डिफिब्रिलेटर यूज करताना आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायचे आहे माहितच असतं, पण आपल्याला पण माहित असणं गरजेचं आहे. डॉक्टर जरी डिफिब्रिलेटरने शॉक देत असले तरी, डिफिब्रिलेटरने शॉक देत असताना पूर्ण पेशंटच्या बेडला कोणीही टच करायचं नाही. पेशंटला ऑक्सिजन सपोर्ट डिस्कनेक्ट करायचा. लक्षात ठेवा,
डिफिब्रिलेटरने शॉक देताना ऑक्सिजन सपोर्ट डिस्कनेक्ट करायचा. ऑक्सिजन जो सपोर्ट लावलेला आहे तो काढायचा. त्यावेळेस ऑक्सिजन सुरू ठेवायचा नाही. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, डिफिब्रिलेटरने शॉक दिल्या जसं डॉक्टर साईडला झाले शॉक देऊन लगेच तुम्ही काय करा, 2 स्टाफने, एक स्टाफ काय करेल ऑक्सिजन सपोर्ट लावेल, दुसरा स्टाफ काही 1-2 सेकंदामध्येच चेस्ट कॉम्प्रेशन द्यायला परत सुरुवात करणार. क्लिअर? हे लक्षात ठेवायचं. डॉक्टर बघतात की हार्ट परत सुरू झाला आहे, किती प्रमाणात सुरू झाला आहे, डॉक्टर ऑर्डर सांगतील ते त्यांच्यावर आहे. पण आपलं काम आहे डिफिब्रिलेटरने शॉक दिलं गेलं शॉक, लगेच डॉक्टर साईडला झाले, लगेच आपण वरती बेडवरती चढायचं आणि सीपीआर सुरू करायचं. दुसऱ्या स्टाफने बघायचं, ऑक्सिजन सपोर्ट द्यायचं. क्लिअर? समजलं इथपर्यंत? ठीक आहे. अजून कोणाला काही डाऊट्स आहेत? एज नुसार एज नुसार सीपीआर मध्ये चेंजेस होतात, पण फक्त लहान मुलांमध्ये. एक वेळेस ते अडल्ट झालेत मग त्याच्यामध्ये जास्त काही चेंजेस होत नाही. आणि खूप इम्पॉर्टंट थिंग, या टॉपिक बद्दल मला एकदम सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग ही वाटते की आता जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते तुम्ही जेवढ्या लोकांना तुम्हाला शिकवता येईल तेवढ्या लोकांना ते शिकवा. ते मेडिकोस मध्ये असो, कोणत्याही फील्डमध्ये असो, जर तुम्हाला चान्स भेटत आहे शिकवायचा, चुकीचं शिकवू नका. जी गोष्ट माहीत नाही ती म्हणजे न माहीत असताना काही बोलू नका, पण जर माहीत आहे तर ती गोष्ट शिकवा. कारण सीपीआर हे प्रत्येकाला यायलाच पाहिजे. असं कधी पण अटॅक किंवा मग कार्डियक अरेस्ट किंवा मग हार्टचे प्रॉब्लेम कधीही असं बघून येत नाही की आता सिस्टर उभी आहे त्याच्या समोर आता अटॅक यायचा आहे, पडला काय, असं होईल का? कोणत्या पण व्यक्ती समोर कुठेही काही होऊ शकतं. म्हणून मोस्ट ऑफ प्रत्येकाला जे पण अडल्ट आहे, जे मुलं टीनेज मध्ये आहे किंवा टीनेजच्या वरती आहे, त्यांना आणि म्हाताऱ्या लोकांना पण सीपीआर कसं द्यायचं हे माहीत पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके? तर तुम्हाला हे पण सांगतो, अजिबात तुम्हाला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही की मी आता हिला शिकवू की नाही शिकवू, की मी हिला जर शिकवलं तर मग मला कोणी काही बोलेल. अजिबात कोणी काही बोलणार नाही. खूप बेसिक आणि खूप इम्पॉर्टंट थिंग आहे सीपीआर. याला आपण सीपीआरला दुसरं नाव बेसिक लाईफ सपोर्ट पण आहे. ओके? बेसिक लाईफ सपोर्ट BLS म्हणतो आपण याला. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला आधी एकदम चांगल्या प्रकारे यायला पाहिजे जेव्हा तुम्ही दुसऱ्याला शिकवताय तेव्हा. क्लिअर? ठीक. अजून कोणाचे काही क्वेश्चन नसतील तर मग आता तुमचे डेमॉन्स्ट्रेशन मला पाहिजे याच्यावर. ओके? पेशंट आहे इनसाइड हॉस्पिटल, काय काय करणार मला सांग. प्रॉपर पोझिशन. यस. त्याच्यानंतर रिस्पॉन्स चेक करा. यस. रिस्पॉन्स नाही भेटला मग एबीसी लक्षात ठेवायचं. एबीसी ॲक्रोनिम सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. एबीसी मध्ये काय काय भरणार? एअरवे पेटन्सी चेक करणं, म्हणजे जर त्याच्या तोंडामध्ये काही अटकलेलं आहे त्याच्यामुळे त्याला श्वास घेता येत नाही तर ते आधी रिलीज करणार. त्याच्यानंतर मग ब्रीदिंग पॅटर्न बघणार जे तुम्ही सांगता. ओके, करून दाखवा. यस. ठीक आहे. ब्रीदिंग पॅटर्न पण स्लो आहे खूप. त्याच्यानंतर सर्क्युलेशन. ओके. हां, किती वेळपर्यंत चेक करतो आपण? 5 to 10 सेकंड, 5 ते 10 सेकंद. ठीक आहे. पल्स पण लागलं नाही. त्याच्यानंतर मग काय? चेस्ट कॉम्प्रेशन. ठीक आहे, देऊन दाखव. यावरती अरे काय नाही तू वेट काही टेन्शन नाही. हा, व्हेरी गुड. राईट हँड पाहिजे. राईट हँड डॉमिनन्स आहे का तुमचा? राईटी का तुम्ही? राईट हँड पाहिजे. व्हेरी गुड. लॉक, एल्बो लॉक. बरोबर. स्पीड मध्ये बॉडीचं वेट यूज करा, हात यूज करू नका. बॉडीचं वेट यूज करा. तुम्ही हात यूज करा. करा. लक्ष ठेवायचं की 30 चेस्ट कॉम्प्रेशन झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? अंबू बॅगने रेस्पिरेशन द्यायचं आहे. ठीक.
नेक्स्ट सेम कंडिशन तुला पण आहे. इंडोर आहे पेशंट कोलॅप्स झाला तुझ्या समोर, काय करणार? फर्स्ट सेफ्टी असेल हां रिस्पॉन्स चेक करायचा. येस त्याच्यानंतर एबीसी पॅटर्न. येस एबीसी पॅटर्न मध्ये काय? फर्स्ट एअरवे त्याच्या माउथमध्ये काही अटकलं असेल तर. ओके. त्याच्यानंतर ब्रीदिंग पॅटर्न चेक करणार. ओके. सर्क्युलेशन. चेस्ट येस सर्क्युलेशन तू कसं चेक करणार? कसं चेक करणार दाखव मला. चेक कर. 2 बोटाने नाही सांगितलं, 3 किंवा 4 बोटाने सांगितलं. ओके ठीक आहे. तुला नाही लागलं मग त्याच्यानंतर तू चेस्ट कॉम्प्रेशन द्यायला सुरुवात करणार. कर. सुमित चल ये पुढे. सुमित सीपीआर देणार, त्यांना असिस्ट कोण करणार? चला या कोणी पण. चला कोणी पण एक असिस्ट करा अमोबॅग साठी. यस सेम कंडिशन आहे. इंडोर पेशंट आहे. सुमित काय काय करणार? पहिले त्याची पोझिशन चेक करू, Very good. त्याच्यानंतर ब्रीथिंग पॅटर्न चेक करू, डायरेक्ट ब्रीदिंग पॅटर्न. नाही रिस्पॉन्स चेक करू. Yes. रिस्पॉन्स नंतर ब्रीथिंग पॅटर्न चेक करू, एबीसी. मग त्याच्यानंतर ते पण नाही आलं मग एबीसी मध्ये काय काय? एअरवे, एअरवे ब्रीदिंग सर्क्युलेशन. एअरवे चेक केलं का? एअरवे चेक करायचं म्हणजे एअरवे पेटेन्सी दिसतंय काही? नाही. म्हणजे एअरवे पेटेन्सी क्लिअर आहे. हा तुम्ही काय चेक करणार? ब्रीदिंग. ब्रीदिंग कसं चेक करणार? व्हेरी गुड. चेक केलं. लागत आहे का? लागते. तेच म्हणजे मी घाबरलं डमी. ठीक ठीक. हा आता नेक्स्ट सर्क्युलेशन. सर्क्युलेशन कसं चेक करणार? ठीक ओके व्हेरी गुड. किती सेकंद? 10 सेकंद. चेक केलं. लागत आहे का? नाही लागत. मग आता काय करणार? नेक्स्ट सीपीआर देणार. ठीक चल. सी शेप तंबू बॅग सी शेप मध्ये. हा व्हेरी गुड. इतक्या स्पीड मध्ये नाही, इतक्या स्पीड मध्ये नाही. लक्ष द्या सगळ्यांनी. सी शेप मध्ये दाबायचं खाली, फक्त धरून नाही ठेवायचं, दाबायचं खाली आणि पूर्ण बॅग एक डिफ्लेट करायची. इन्फ्लेट झाली परत डिफ्लेट करायची पूर्ण प्रेशरने. फक्त असं असं नाही करायचं. जाईल का एअर? नाही जाणार. ओके चला अजून सेम कंडिशन तुम्हाला पण आहे. हॉस्पिटल साईडला आहे. इंडोर आहे पेशंट. कोलॅप्स झाला तुमच्या समोर. काय काय करणार? पोझिशन व्यवस्थित करू. यस फ्लॅट सरफेसवर पेशंटला झोपवणार. Response त्याच्यानंतर check करू. व्हेरी गुड. कसं चेक करणार रिस्पॉन्स? त्याला खांद्याला टच होतोय का त्याला विचार. टच होत आहे नाही, नसेल नाही, होत त्याच्या नाही. खांद्याला टॅप करायचं Tap आणि करायचं. विचारायचं. ओके ठीक. त्याच्यानंतर आणि एबीसी हा काय एबीसी मध्ये काय चेक करणार? एअरवे पेटन्सी. त्याच्यानंतर अजून ब्रीदिंग पॅटर्न आणि सर्क्युलेशन. एअरवे पेटन्सी चेक कर. कसं चेक करणार तू? माउथ ओपन करू. ओपन करू की त्याच्यात काय अटकलं काहीच नाही. त्याच्यानंतर एअरवे पॅटर्न्स त्याच्यात ब्रीदिंग. ब्रीथिंग त्याला बघून येते का नाही येते आणि सर्क्युलेशन व्हेरी गुड. एकदम खालीला जायचं, इथं नाही लागणार. ओके. आपला जो कंठ असतो त्याच्या शेजारी समोरच, मागे जायचं नाही. ठीक नाही लागत. त्याच्यानंतर येस सुरू करा. एल्बो लॉक पाहिजे. हा व्हेरी गुड. तर बॉडी वेटचा यूज करा. बॉडी पूर्ण, हाताचा यूज नाही, बॉडी यूज करा वेट साठी. प्रेस सुरू. व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे. अजून कोणाला करायचं आहे? कोणाला करायचं आहे अजून? फक्त 30 चेस्ट कॉम्प्रेशन दिले, याच्यामध्येच थकले आपण. ओके. कोविड पिरियडला जेव्हा आम्ही होते हॉस्पिटलला तेव्हा असे 2-2 अंबुबॅग हातामध्ये राहायचे आम्हाला.
तर इमर्जन्सीमध्ये हा पॅटर्नच नाही चालत की मी थकली आहे, मी थकलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवायचं चेस्ट कॉम्प्रेशन प्रॉपरली 1 मिनिटात 100 ते 120 झाले पाहिजे, फॉलोड बाय 30 चेस्ट कॉम्प्रेशन मागे 2 रेस्पिरेशन. क्लिअर? ठीक. काही डाऊट आहे कोणाला? सगळ्यांना जर विचारलं कधी पण तर करता येईल, सांगता येईल? ओके. लक्षात ठेवा, तुम्ही ओटी मध्ये असता, पेशंट साईडला असता, आयसीयू मध्ये असता, ओपीडी ला असता, कुठेही ही घटना होऊ शकते. असंच नाही की फक्त वॉर्ड मध्येच होईल, आयसीयू मध्येच होईल, कुठेही होऊ शकते. तुम्हाला कोणालाही न बघता तुम्हाला स्वतःला चेक करायचं आहे. रिअल फॅक्ट सांगतो, काय होतं आपल्या समोर जर असं काही झालं तर आपण आजूबाजूला बघतो की कोणी करणारा आहे का. आपल्या आजूबाजूला डॉक्टर जरी असले तरी आपण लगेच रिॲक्ट करायचं आणि त्या पेशंटला बघायचं. समजलं? रिस्पॉन्स चेक करायचे लगेच. कोणाचीही वाट बघायची नाही की डॉक्टर साईडला उभे आहे तर डॉक्टर आधी जातील त्याच्यानंतर मी जाते, किंवा डॉक्टर आहे एवढे मोठे मग आपण कशाला जायचं एवढ्या छोट्या. तसं नाही. लगेच रिॲक्ट करायचं, पेशंटला बघायचं, रिस्पॉन्स चेक करायचे, एबीसी पॅटर्न चेक करायचं, चेस्ट कॉम्प्रेशन सुरू करायचे. त्याच्यानंतर डॉक्टर आपल्याला ऑर्डर देतात ते तसे फॉलो करत राहायचं. ठीक. अजून कोणाला डाऊट असेल तर विचारा, नाही तर मग आपण क्लोज करू. तर ठीक आहे, झालं असेल सगळ्यांना क्लिअर तर आपण क्लोज करू. ओके, ठीक, चालेल. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.